ताई ताई हां अगं हे मला उदाहरण समजावून सांग ना. बघू. बरं मोठ्यांदी वाच बरं उदाहरण. 21 गुलाबाच्या फुलांची किंमत 105 रुपये आहे, तर 10 गुलाबाच्या फुलांची किंमत किती? आता हे बघा, 21 गुलाबाच्या फुलांची किंमत 105 रुपये, बरोबर. तर या माहितीवरून तुला एका गुलाबाच्या फुलाची किंमत शोधावी लागेल. कसं करशील? 105 ला 21 ने भागलं तर एका गुलाबाच्या फुलाची किंमत येईल, हो ना? अगदी बरोबर. आता आधी अनेक फुलांच्या किमतीवरून एका फुलाची किंमत काढावी लागेल, बरोबर. हो. यासाठी भागाकार करावा लागेल. 105 भागिले 21 म्हणजे 21 पाचा 105 राहिले 0. ताई भागाकार 5 आला म्हणजे एका गुलाबाच्या फुलाची किंमत 5 रुपये. शाबास. मग आता 10 फुलांची किंमत तुला शोधायची आहे, बरोबर. हो. म्हणजे एका फुलाच्या किमतीवरून अनेक फुलांची किंमत काढावी लागेल, हो की नाही? आणि यासाठी तुला करावा लागेल गुणाकार. 5 ला 10 ने गुणावं लागेल. बरोबर. कर बरं. 5 गुणिले 10 म्हणजे 50. गुणाकार 50 आला म्हणजे ताई 10 गुलाबांच्या फुलांची किंमत 50 रुपये, हो ना? शाबास अनुजा. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे आधी अनेक फुलांच्या किमतीवरून एका फुलाची किंमत भागाकार करून काढली, बरोबर. आणि मग नंतर एका फुलाच्या किमतीवरून अनेक फुलांची किंमत गुणाकार करून काढली, हो की नाही? आता या उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीला एकमान पद्धत असं म्हणतात. आलं लक्षात? हो. अनेकावरून एक आणि एकावरून अनेक म्हणजे एकमान पद्धत, बरोबर. अरे वा, तू तर एकमान पद्धतीचं सूत्रच तयार केलंस. बर, आता मला एक उदाहरण सोडवून दाखव. चालेल. 1 डझन केळी 48 रुपयांना आहेत, तर 5 केळी किती रुपयांना मिळतील? 1 डझन म्हणजे 12, बरोबर ना? बरोबर. सोडव बरं उदाहरण. 1 डझन केळी म्हणजे 12 केळी. 12 केळ्यांची किंमत बरोबर 48 रुपये. म्हणजे एका केळ्याची किंमत बरोबर 48 भागिले 12 म्हणजेच 4 रुपये. एका केळ्याची किंमत बरोबर 4 रुपये. तर 5 केळ्यांची किंमत बरोबर 5 गुणिले 4 म्हणजेच 5 केळ्यांची किंमत बरोबर 5 गुणिले 4 बरोबर 20 रुपये. उत्तर 5 केळ्यांची किंमत 20 रुपये आहे. हे बघ. शाबास. पर आता तू ना अशा एकमान पद्धतीच्या गणितांचा आणखी सराव कर, म्हणजे तुला ही एकमान पद्धत एकदम व्यवस्थित लक्षात राहील. हां, मी अशी भरपूर उदाहरणं सोडवीन. आपण काय शिकलो? अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व नंतर एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे. या उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. स्वाध्याय 1. 10 वह्यांचा एक संच 450 रुपयांना आहे, तर 6 वह्यांची किंमत किती? 2. 50 किलोग्रॅम तांदळाची किंमत रुपये 2500 आहे, तर 12 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती? 3. 15 खुर्च्यांची किंमत 8700 रुपये इतकी आहे. नीरजने 8 खुर्च्या खरेदी केल्या व दुकानदाराला 5000 रुपये दिले. त्याला किती रक्कम परत मिळेल?